नालासोपाऱ्यामध्ये मोठं परिवर्तन झालं आहे। 15 वर्षाचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांचा पराभव करून भाजपाने या ठिकाणी परिवर्तन केलेलं आहे। माझ्यासोबत आता विजयी उमेदवार स्वतः राजेंद्र नाईक आहेत। काय सांगणार आप्पा की तुमच्या विजयाची वाटचाल झालेली आहे? मनाला अतिशय आनंद होतो। आमच्या या कार्यकर्त्याच्या जोरावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्या विविध विकास योजना आणल्या त्या आमच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवल्या आणि त्याचाच परिपाक आहे। त्याचबरोबर लाडली बहीण योजना ही लोकांपर्यंत बऱ्यापैकी पोहोचली, त्यामुळे इथल्या जनतेने परिवर्तन केलेलं आहे। जनतेच्या मतदारांच्या माझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, पण मी प्रामाणिकपणे सांगतो की त्यांचा अपेक्षा पूर्ण करण्याचा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करेन आणि मला विश्वास आहे की मी यात यशस्वी होईल। जे विरारमध्ये कॅश कॅन्ट झालं होतं, मोठ्या प्रमाणात राडा सुद्धा झाला, देश पातळीवरती गाजला होता, काय सांगाल? त्याला उत्तर मतदारांनी दिलाय ना। त्याला जे उत्तर द्यायचं ते मतदारांनी आपल्या मतपेटीत दिलाय, मशीनचा बटन दाबून दिलाय। त्यामुळे अशा प्रकारे कुठलाही काय झालं नव्हतं। एक राष्ट्रीय नेते आमचे राष्ट्रीय नेत्यांची अशा प्रकारे वर्तणूक केली, खरोखर माझ्या घरी 2 दिवस जेवण नाही झालं। आमचं घर अख्खं 2 दिवस उपाशी होतं। अशा प्रकारे त्यांच्यावर जे आरोप केला अतिशय चुकीचा आहे। देव दुर्लभ माणूस आहेत ते आपले नेते सगळे, मनापासून प्रेम करत माझ्या आग्रह खातर आले आणि अशा प्रकारे 5 कोटी असे कोण हॉटेलमध्ये वाटतं का? एकही पैसा वाटायला लागला नाही। लोकांनी ठरवलं त्या दिवशी, हे झालं त्या दिवशी की नाही इथे परिवर्तन करायचं आहे, लोकांनी ठरवलं। मला खरोखर माझ्या घरी 2 दिवस चूल लागली, मनाला फार वेदना झालं की आम्ही एकही पैसा न वाटता अशा प्रकारे आमच्या नेत्यावरती आरोप करणं अतिशय चुकीचं आहे। आणि त्या दिवशीच माझ्या ज्या बहिणी होत्या ना, त्या बहिणी मला धावून आल्या। मला त्या बहिणीने हे काय केलं ते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलंच असेल। आणि त्या दिवसापासून रात्री त्यांनी आपला पदर खोचला आणि कामाला लागल्या। 1000 माझ्या बहिणींनी प्रत्येकाने 100 घरं घेतली आणि मतदारांना विनंती केली की अशा प्रकारे खोट्या प्रचाराला बळी पडू नका। इथे विकास जर कोण करणार असेल तर ती महायुती आणि भारतीय जनता पार्टीच करेल, हे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी त्या मतदाराला सांगितलं आणि हा मतदान केलं। विजयी उमेदवार आनंद मोठा उत्साह साजरा केलेला आहे, मात्र विरारच्या प्रचारावर त्यांना रडू कोसळलेलं होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।